सर्वांना नमस्कार. आपल्या शिवार्थ डी क्लासेस यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या चालू घडामोडीशी संबंधित आपण चर्चा करणार आहोत. टॉप 10 महत्त्वाच्या चालू घडामोडी. आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आपण व्हिडिओला लाईक करा. तर आपण पहिली फॅक्ट बघूया. 2026च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते? प्रश्न महत्त्वाचा असणार आहे, हमखास येणारा प्रश्न आहे. उर्सुला वान डेर लेयन जे की युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष आहेत. आणि दुसरे कोण होते तर अँटोनिओ कोस्टा. लक्षात घ्या, हे युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष. लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला दुसरी फॅक्ट महत्त्वाची विचारली जाईल. 2026मध्ये भारताचा कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला? मित्रांनो, बरेचसे प्रश्न खूप सोपे असताना सुद्धा आपण त्या ठिकाणी व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे आपले प्रश्न चुकू शकतात. तर 77वा हा आपला प्रजासत्ताक दिन सोहळा होता. पुढचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकेल या ठिकाणी. 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाची थीम काय होती? तर गणेशोत्सव, आत्मनिर्भरतेचे प्रतीक महत्त्वाची थीम पाहायला मिळते, म्हणजे गणपती बाप्पा मोरया ही थीम पाहायला मिळते. पुढे जाऊन आपल्याला या व्हिडिओमधला आपला पुढचा प्रश्न असेल किंवा फॅक्ट असेल, महत्त्वाचे आहे मित्रांनो. 2026 प्रजासत्ताक दिन परेडची जी की मुख्य थीम होती ती कोणती होती? संकल्पना काय होती नेमकं? तर वंदे मातरमची 150 वर्ष म्हणजेच 150 वर्ष समृद्धीचा मंत्र, आत्मनिर्भर भारत ही महत्त्वाची थीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. लक्षात असू द्या, थीम IMP आहे मित्रांनो. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजेच की भारतीय लष्कराने लॉजिस्टिक्स आधुनिकीकरणासाठी कोणते डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केलेले आहे? तर त्याचं नाव काय आहे? तर डाईम. लक्षात घ्या, त्याचं पूर्ण रूप आपल्याला विचारलं जाऊ शकतो. तर डिपोट इंटिग्रेशन मॅनेजमेंट एडिशन. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल, महत्त्वाचा असणार आहे. 2026 प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय लष्कराची विशेष मोहिमा बटालियन, बघा, विशेष शहरी मोहिमा बटालियन प्रथम कोणती सहभागी झाली? तर नाव त्याचं काय असणार आहे? तर भैरव महत्त्वाचं नाव आहे, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आपल्याला इथे विचारला जाईल. 2026मध्ये कोणत्या पुरुष क्रिकेटपटूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे कर्णधार राहिलेले महत्त्वाचे रोहित शर्मा यांना या ठिकाणी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं दिसून येतं. आपल्याला महत्त्वाचा प्रश्न असणार आहे मित्रांनो, हमखास येणारा प्रश्न असेल. त्याच्यानंतर आपण पुढची फॅक्ट पाहणार आहोत. 2026मध्ये कोणत्या महिला क्रिकेटपटूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? तर महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार हरमनप्रीत कौर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आपल्याला पुढचा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो. 2026मध्ये मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार कोणाला घोषित केला गेला? तर बघा, अभिनेते आहेत धर्मेंद्र यांना, धर्मेंद्र सिंग देवल यांना हा पुरस्कार या ठिकाणी बघा देण्याचं काम झालं, मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार. पुढचा प्रश्न असेल आपल्या या व्हिडिओमधला शेवटचा आणि 10वा प्रश्न असेल. 2026मध्ये प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले? तर पद्मभूषण पुरस्कार हा महत्त्वाचा आपला नागरी सन्मान अलका याज्ञिक यांना देण्याचं काम झालेलं पाहायला मिळतं. तर मित्रांनो, हे होते आपल्या आजच्या चालू घडामोडीतील महत्त्वाचे 10 प्रश्न. तर आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया आपण पुढच्या अशाच एक महत्त्वाच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.